नमस्कार. पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छानपैकी हळकुंड एकदम सुकवलेली आणि मेन म्हणजे आता हा पिरियड आहे. या पिरियडमध्ये खूप साऱ्या ज्या काही हळद आपण लावलेल्या असतात, तर कोकणा साईडला खूप जण हळद लावतात. कमी असू दे किंवा जास्त असू दे. तर ते काढली जातात हळकुंड आणि छानपैकी त्याला सुकवून वगैरे त्याची पावडर वगैरे केली जाते. आता तसं बघायला गेलं तर त्यामागची प्रोसेस पण खूप आहे. ह्या दिवसांमध्ये काळी मिरी पण सुकवली जाते. किंवा काळी मिरी झाडावरनं काढली जाते. तर त्याच पद्धतीने हळकुंड पण काढली जातात आपल्याकडे आणि त्याच्यावर खूप मोठी प्रोसेस आहे. तुम्हाला पण माहिती असेल. आता त्याच्यामध्ये काही जण जशी हळकुंड शिजत टाकतात, तशीच डायरेक्ट सुकत टाकतात. म्हणजे काही जण त्याची कटिंग करतात किंवा ठेचतात आणि मग सुकत घालतात. तर चक्कीमध्ये कसं तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही ठेचून पण करू शकता किंवा हळकुंड जरी तशीच्या तशी ठेवलीत तरी. पण काय होतं हळकुंड जर तुम्ही तशीच ठेवणार असाल शिजवून, तर त्याला वेळ खूप जातो, सुकायला टाईम खूप जातो. जर तुम्ही चेचलीत हळकुंड, तर ती कशी पटकन सुकतात. त्याच्यामुळे त्याची पावडर पण पटकन तुम्ही करू शकता. तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. तर आम्ही पण हळकुंड सुकवलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की खूप आधी आपण काढलेली होती. आपल्याकडे काही एवढी मोठी हळद आपण करत नाही. आता आपल्याकडे बागेमध्ये कांदे आहेत. आपल्याला हळदीची पानं लागतात, त्याच्यामुळे आपण करतो. म्हणजे पण थोडीफार भेटली होती, तर ती सुकवलेली होती. जेव्हा हळद काढतो तेव्हा खूप आपल्याला वाटते, पण सुकल्यानंतर खूप कमी होते. तर हळकुंड झालेली आहेत. ती तुम्हाला मी दाखवते. सो बघा. तर इथे बघू शकता ही बघा हळकुंड मस्तपैकी आणि आता ना ही छान सुकलेली आहेत. ही आधी काढलेत त्याच्यामुळे. तर आता सगळीकडे हळद वगैरे काढली जाते आणि छानपैकी मग त्याच्यावरती प्रक्रिया करून सुकवली जाते. तर हे बघा हळकुंड बघा. जेव्हा शिजवलेली होती तेव्हा मोठी-मोठी होती आणि आता सुकून बघा केवढी झाली. तर अशा पद्धतीने सुकवली जाते. त्याच्यानंतर छोटे-छोटे तुकडे पण केले जातात अडकित्त्याने आणि मग चक्कीमध्ये देऊ शकतो किंवा तुमच्याकडे काही जरी असं हे असेल म्हणजे खलबत्ता वगैरे असेल तरी पण त्याच्यामध्ये तुम्ही कुटू शकता. तर अशा पद्धतीने ह्या वेळची आमची बघा थोडीशी हळदीचे कांदे भेटले म्हणजे हे भेटले होते आणि त्याचे हळकुंडा सुकवून मस्तपैकी हे बघा. तर ह्याची काही जास्ती होणार नाही, पण कमी होईल. पण कशी गावठी हळद आहे त्याच्यामुळे तिचं महत्त्व खूप वेगळंच आहे. तर बाय बाय. मिनी ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.